ये मेरे पास जो है ना सब एशियन अरवाना है। एशियन अरवाना हाई क्वालिटी आणि हाई प्राइस साइज है ना, बड़ी साइज है और हाँ। मीडियम साइज है। मेरे पास ब्लू टर्कवाइज है, डिस्कस में टाइगर टर्कवाइज है, सर्फी टेट्रा है, माउंटेन विनोज है, ऑस्टन रेम्बोज है, कॉपर टेट्रा है, कॉस्टिया टेट्रा है। और फिर बाद में मेरे पास ब्लैकबेरी डॉलर है। एंजल्स में बहुत अच्छी वैरायटी है, ऑल्टम ब्लू एंजल्स है, क्रॉस में हैकली है, रेड पैरेट है मेरे पास। रेड पैरेट में छोटा साइज भी है और किंग कॉन्ग में भी है। ये किंग कॉन्ग कड़क साइज है एकदम। ये बहुत बड़े बड़े साइज के होते हैं। मेरे पास में पिकॉक बाज भी है। ये पिकॉक बाज का साइज लगभग 10 से 12 इंच का शोपीस शेप है। ऐसे ऐसे शेप वगैरह मिलेंगे। बरेच जणांना शौक असतं फिश टँकच्या आतमध्ये सजावट, त्यांना हे वस्तू बऱ्याचशा आहे, तुम्ही बघू शकता। इंपोर्टेड गोल्ड फिश है, Gold इसमें fish रुइकिंग बघा। गोल्ड है, पांडा गोल्ड फिश है। ये देखो ये जो है ना ये सब रुइकिंग गोल्ड है और ये पांडा गोल्ड है। और कंडीशन देखो बहुत अच्छी कंडीशन है मेरे ही पास। व्हरायटी ये याची SRD है। SRD हाँ हेड बघा त्याचा कसला पॉपअप झालाय, एकदम कंडीशन में है। अरे नॉर्मलच लाईट लावली, कलर वाली लाईट नाही लावली बघा। लाइट है। बघा. मस्त आहे बघा। आरटीजी आहे का? कलर देखो कितना शाइन कर। साइज क्या है इसका? यहाँ 7 से 8 इंच का है। 7 इंच का रहेगा। 7 इंचापर्यंत आहे मित्रांनो। आरटीजी आहे ना? आरटीजी है। आरटीजी आणि ये हा बंजारा रेड है। बंजारा रेड। एक नंबर टेस्ट आहे। भारी टेस्ट आहे। हे आणलाय, बघू आता मी पण ट्राय करतो, जाम भूक लागली। आणि इथे डिस्कस असलं पलतान बघा, आणि येतान पण तसंच जवळ बघा, त्यांना खाणं आहे एकदम आंब्याचा कलर आहे, हापूस आंबा कसा तसा, सीझन पण चालू आहे। डिस्कसची व्हरायटी आहे आणि इथं सगळं प्रीमियम। हे कोणचा आहे? तर आपण मित्रांनो याच्यातनच एक जोडी घेणार आहोत, डेटनॉइटची सिल्वर व्हरायटी। थोडीशी स्वस्त आहे, थोडीशी नाही म्हणजे त्याच्यापेक्षा खूपच स्वस्त आहे गोल्डनचे, पण हे मासे मिळत नाही एवढी ही साईज। आता मिळतंय तर घेताव आपण एक जोडी आपल्याला। ही बघा, ही जोडी आपण घेतलंय डेटनॉइटची इंडोनेशियन टायगर सिल्वर व्हरायटी आहे। हाँ अच्छा है ना दोनों, एक नंबर। तर नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा PM फिशिंग या चॅनलवर। तर मित्रांनो बऱ्याच महिन्यानंतर व्हिडिओ शूट करायला भेटलंय टाइम, कारण का जेव्हापासून कामाला लागलो ना तेव्हापासून टाइमच भेटत नाही। तर आजची व्हिडिओ थोडीशी स्पेशल असणार आहे ॲक्वेरियम आणि जे फिश टँक लवर आहेत त्यांच्यासाठी। तर मित्रांनो सध्या मी उभा आहे जासईच्या रेल्वे स्टेशन जवळ, जासई गव्हाण रेल्वे स्टेशन बोलू शकता तुम्ही। पहिल्यांदाच आलोय मी आणि या रेल्वे स्टेशन वरून मी जाणार आहे बेलापूरला। बेलापूर वरून एक ट्रेन चेंज करून डायरेक्ट आपण जाणार आहे कुर्ल्याला। कुर्ला म्हणजे माहिती आहे ना, ठिकाणी आपण जाणार आहे आणि आपल्या सोबत कोण कोण असणार आहे ना ते पण तुम्हाला दाखवीन। तर मित्रांनो फिशिंगच्या रिलेटेड म्हणजे फिश टँक मध्ये जे जे मासे असतात ना, थोडीशी आपल्याला ऍक्सेसरीज आणि दुसरा पण काम आहे, ते सर्व काही घेऊ, जे काय असेल ते तुम्हाला संपूर्ण माहिती देऊ मित्रांनो, जितकी पॉसिबल होईल तशी। तर मित्रांनो जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना, व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल वर करा आणि इंस्टाग्राम वरती नक्की फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड किंवा ब्लॉगिंगच्या रिलेटेड काहीतरी नवीन अपडेट भेटत जाईल। तर चला व्हिडिओला आता इथूनच सुरुवात केली। नाश्त्याला बघा सकाळी डायरेक्ट नाईटची कामावशी आलो, आंघोळ केली आणि डायरेक्ट निघलो, खाला काय नाही, जिमला पण नाही गेलो, बघ डायरेक्ट वडापाव घेतला, 2 मी खाईन 2 आपला पार्टनर खाईल। जे काय असेल तुम्हाला पुढचा अपडेट देईन पुढं। तर भेटूया पुढे, रेल्वेची वाट बघूया, रेल्वे आली ना तर बाकीचा ब्लॉग रेल्वे मधून चालू करू। गरमागरम जासईचं आप्पाचं वडापाव ना का अन्नाचं? अन्नाचं वडापाव दिलं, चटणी बिटणी एकदम कडक आहे। रेल्वे स्टेशनवर घाण नाही करायची आपल्याला, चटणी बिटणी टाकली, लय टायमान खाते वडापाव बाबा। ओके बस चल। तर आपला मित्र इथं उभा आहे मित्रांनो, बघू शकता रेल्वेची वाट बघताना 9:57 होती आणि वाजलं बघा 10 वाजून
1 मिनिट. आणि जस्ट आली आपली लोकल उरणची आली डायरेक्ट. बघा पहिल्यांदा हिच्यामध्ये प्रवास करणार आहे आपण आज. डायरेक्ट कुर्ला. तर फायनली मित्रांनो पोचलोय कुर्ल्याला. आपला पार्टनर आहे इथं शुभम आणि मी. असा ऊन आहे ना, माझी टी शर्ट बघू शकता ही बघा पूर्ण वळलेली. डेंजर काम आहे, असा ऊन आहे ना. आणि कुर्ला बदललाय बघा, सगळा तोडफोड केला इकडं. चला उसाचा रस पिला मस्तपैकी आणि आता डायरेक्ट मार्केटला जाऊ. फिशिंग म्हणजे ॲक्वेरियमच्या मार्केटला बघू तिथं काय काय माशांची व्हरायटी आहे. आपल्याला थोडंसं मासं पण घ्यायचं आहे. तर चला बनून राहा, भेटूया पुढे. तर फायनली मित्रांनो दुकानं चालू झालेली बघा. छोट्या फिश टँक आहे तिथं, कवर आहेत. आणि बघा हा पहिला दुकान आहे शार्क पॉइंट. डेंजर डेंजर मासे बघू आतमध्ये जाऊन. बघा मासे आहेत, फायटर आणि ते साईडला फ्लॉरॉन आणि वॉर्म्स पण आहेत बघा. माशांचा खाना, जिवंत किडी. खालती छोटी साईज आहे, वरती मोठी. तर फायनली मित्रांनो पहिल्या दुकानातून थोडंसं बिझी होतं म्हणून आपल्याला काही जास्त माहिती भेटली नाही. आता या दुकानामध्ये आलोय. आता इथं बाहेर काय काय आहे ना तुम्हाला दाखवतोय. बाहेरच एवढी तगडी क्वालिटी ठेवली ना माशांची, हे बघा तुम्हाला दाखवतोय. मासा बघा फक्त आरवाना आहे, पण नक्की कुठली व्हरायटी आहे ती माहिती नाही. पण तुम्ही बघू शकता, ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांनी कमेंट करून सांगा. बघा छोटस बघा ही साईज आहे. त्याच्यानंतर हे आहेत, हे चिकलेट्स आहेत ना. आणि त्यानंतर इथं बघू शकता टेट्रास आहे. तर मित्रांनो ही बाहेरची माहिती झाली. आता आपण आलो या शॉपच्या आतमध्ये आणि शॉपमध्ये बरीच व्हरायटी आहे. तर इथे जे शॉपकीपर आहेत ना त्यांना विचारू, थोडीशी माहिती घेऊ. हे मासे कुठले त्यांची थोडीशी माहिती सांगा. ये मेरे पास जो है ना सब एशियन अरवाना है. एशियन अरवाना हाई क्वालिटी आणि हाई प्राइस रेंज. बता दो एक एक क्वालिटी. मेरे पास जो है ये बंजारा रेड है. बंजारा रेड. बंजारा रेड है. गोल्डन आई बैग. गोल्डन आई बैग. हाँ ये इंडोनेशियन फार्म का है. और मेरे पास में डिस्कस में वैरायटी बहुत है. ये बड़ी साइज है ना, बड़ी साइज है और मीडियम साइज है. मेरे पास ब्लू टर्कवाइज है डिस्कस में, टाइगर टर्कवाइज है और येलो क्रिस्टल है और येलो चक्कर बोर्ड है. ये जो होता है ना येलो चक्कर बोर्ड भी है और येलो क्रिस्टल भी है डिस्कस में. एक में दो अलग अलग वैरायटी है. और टेट्रास में मेरे पास सर्फी टेट्रा है, मॉन्टेन विनोज है, ऑस्टन रेम्बोज है, कॉपर टेट्रा है, कॉस्टिया टेट्रा है. और फिर बाद में मेरे पास ब्लैकबेरी डॉलर है. एंजल्स में बहुत अच्छी वैरायटी है. ऑल्टम ब्लू एंजल्स है क्रॉस में. हैकली है. रेड पैरेट है मेरे पास. रेड पैरेट में छोटा साइज भी है और किंग कॉन्ग में भी है. ये किंग कॉन्ग कड़क साइज है एकदम. ये बहुत बड़े बड़े साइज के होते हैं. कलर भी अच्छा होता है ना इसका. डार्क कलर होता है. ये मेरे पास में पिकॉक बाज भी है. ये पिकॉक बाज का साइज लगभग 10 से 12 इंच का है. 12 इंच. हाँ 10 से 12 इंच का है. और इसका प्राइस अगर किसी को जानना होगा तो इधर ही आना पड़ेगा. आपके शॉप, हमारे शॉप पे आके आपको प्राइस पता चलेगा. आपका शॉप का नंबर कुछ रहेगा? है ना, क्यों नहीं. मेरे शॉप का नाम है शार्क पॉइंट एक्वेरियम और ये हमारा कॉन्टेक्ट नंबर है 9892279009. कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता. बरीच व्हरायटी आहे. फूड्स पण आहेत माशांचं. टॉयज में भी हमारे पास बहुत अच्छी अच्छी वैरायटी है. ये टॉयज है सब हमारे पास. क्वालिटी बहुत अच्छा है. क्वालिटी माशां पण चांगली आहे मित्रांनो, बघू शकता हो. ये सब मेरे पास टॉयज में ऐसे कोरल्स वगैरह मिलेंगे. आर्टिफिशियल कोरल्स है, शोपीस शिप है. ऐसे ऐसे शिप वगैरह मिलेंगे. बरेच जणांना शौक असतं फिश टँकच्या आतमध्ये सजावट, त्यांना हे वस्तू बऱ्याचशा आहेत तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथं बघा इथं पण आहेत व्हरायटी. और मेरे पास सबसे अच्छी चीज है ना गोल्डफिश है. गोल्डफिश में सबसे अच्छा इम्पोर्टेड गोल्डफिश जो होता है ना वो है सब इम्पोर्टेड गोल्डफिश है. इसमें ट्विंकिंग गोल्ड है, पांडा गोल्डफिश है.
ये देखो ये जो है ना ये सब रुई किंग गोल्ड है और ये पांडा गोल्ड है। और कंडीशन देखो बहुत अच्छी कंडीशन है मेरे पास, एकदम सेट पीस है देखो। साइज पण एकदम खतरनाक आहे और इसमें हाँ, बड़ा देखो साइज मजा। भी है, इससे भी बड़ा है। इससे बड़ा साइज में भी अरे है। बाप रे, ये देखो, ये बघा मित्रांनो खतरनाक साइज आहे। कंडीशन देखो, वैरायटी देखो कितनी अच्छी और हेल्दी है। हेल्दी आहे, मासे हेल्दी आहेत एकदम। बघा यो बघा कसला मोरचे मोर कसला आहे बघा। हे तुम्हाला आता मित्रांनो छोटी वाटत असेल पण हे माझा हात बघा एवढा मोठा गोल्ड फिश कोणी बघितलंय का? आपल्या हाताचे एवढा एकदम। और चिकलेट में चाहिए, और ये जैगवार चिकलेट भी है मेरे पास। ये कुछ अलग ही दिख रहा है। जैगवार है, जैगवार। जैगवार हाँ, और एकदम सेट है ये। एग्रेसिव है। हाँ एग्रेसिव, ये चिकलेट वैरायटी में ही आता है। और मेरे पास एशियाटिक है, एशियाटिक भी है। बड़े बड़े ऑस्कर चाहिए आपको, बड़े ऑस्कर भी मिलेंगे मेरे पास। जापानीज कोई के बच्चे हैं, ये देखो कोई देखो। हाँ त्या पण मस्त मांस आलेले। ये कौन सा है? ये रेड डेविल चिकलेट्स है। चिकलेट्स, रेड चिकलेट्स में मेरे पास बहुत वैरायटी आती है। सबसे ज्यादा वैरायटी मेरे पास आपको चाहिए रहेगा तो चिकलेट्स में ही मिलेगी, और डिस्कस, अरवाना, ये सब चीज ही ज्यादा मिलेगी मेरे शार्क पॉइंट पे। ये कुठला अरवाना है? ये एल्बिनो है, ये एल्बिनो रेड आई है। मतलब जो सिल्वर अरवाना रहता है उसका मॉडल है, अलग मॉडल है खाली, अब अपग्रेड वाला वर्जन। हाँ माझ्या इथे याच्यातला सिल्वर होता। माझा जुनं जे फॉलोअर सबस्क्रायबर आहे त्यांना माहिती होता, जाम मोठा झालेला, इतकाच नेलता मी, इथूनच नेलता कुर्ल्यातून। आणि आता हा अल्बिनो और सुपर रेड चिली है। हा बघा सुपर रेड चिल्ली। अजून याला टॅनिंग केलेला नाही ना? नाही नाही, टॅनिंग नाही केलाय, हलकासा Normal कलर आहे. सुरुवात झाली बघा। या साईडला फ्लॉरा आणि याच्यामधला आपल्या इथं पण एक पीस आहे। कुठली आहे ही व्हरायटी याची? ये एसआरडी है। एसआरडी। हाँ हेड बघा त्याचा कसला पॉपअप झालाय, एकदम कंडीशन में है। अरे नॉर्मलच लाईट लावली, कलर वाली लाईट नाही लावली बघा। लाइट है। बघा मस्त आहे बघा। मेरे पास अरवाना में कलर देखो, ये छोटा साइज में ही है, आरटीजी है। आरटीजी है का? कलर देखो कितना शाइन कर। साइज क्या है इसका? यहाँ 7 से 8 इंच का है, 7 इंच का रहेगा। 7 इंचापर्यंत आहे मित्रांनो। आरटीजी आहे ना? आरटीजी है। आरटीजी आणि ये हा बंजारा रेड है। बंजारा रेड बघा। इसकी कंडीशन देखो ना कितनी अच्छी है। पीस देखो एकदम क्लीन है। गोल्डन हाई बैग भी है, गोल्डन हाई बैग भी देखो कितना अच्छा है। कंडीशन देखो कितनी अच्छी है उसकी। इस चीज को जरा सी भी ऐसा डॉट, ऐसा कुछ प्रॉब्लम कुछ भी नहीं है, क्योंकि हम लोग उस तरह से रखते हैं फिश। प्रॉपर केयर होता है मच्छी का। हाँ, और अपने पास में अगर चाहिए रहेगा आपको, प्लांट्स में भी बहुत वैरायटी आती है। अभी फिलहाल मेरे पास एनोबियस में है, जावा फन है, जावा मॉस मिलेगा। मॉस जैसे हुड वगैरह पे लगाते हैं, मतलब पे लगाते ये हैं। मच्छी का जो शौकीन रहेगा, टेट्रास का, टेट्रास का जिसको भी सेट करना होगा हाँ। तो इसके लिए ये जरूरी है। हाँ प्लांट्स वगैरह रखेंगे प्लांट्स ना, बघू उसमें तो शकता अच्छा है। मित्रांनो। प्लांट्स में देखो लाईव्ह आहे तुम्हाला वाटतं प्लॅस्टिकची येते, जिवंतची Natural, झाडं येते, natural. नॅचरल येते बघा। प्लॅस्टिकचं नाही, ती खरोखरची झाडं आहेत हे बघा। नियॉन टेट्रा भी है। नियॉन टेट्रा बहुत से लोग मांगते हैं। हाँ क्या भाई साइज हमें पण neon मस्त है, tetra मीडियम चाहिए। साइज है एकदम। कंडीशन देखो हाँ। ना, ये क्लायमेट में है ना, जैसे अभी बहुत गर्म है, हाँ। तो ये गर्म में टेट्रास जो रहता है ना सेट नहीं हो पाता है, लेकिन हम लोग देखो एकदम कंडीशन में रखे हैं वैरायटी। ही कुठली आहे? ये भी टेट्रास है, ये एल्बिनो चेरी बार है। अल्बिनो चेरी बार। इथं पण आहेत बघा, ऑस्कर्स पण आहेत। तर ही होती या शॉपची। जर कोणाला मासे पाहिजे असेल तर इथं कधी पण भेटतील ना? हाँ कभी पण। हे बघा ये डॉल्फिन है। डॉल्फिन, यांची बॉडी बघा कशी आहे, थोडी डॉल्फिन सारखीच वाटते, म्हणून डॉल्फिन नाव आहे वाटतं। हाँ ये क्लाउन लोज। हे बघा कंडीशन देखो ना कितना हेल्दी है, एकदम सेट, बोले एकदम सेट है। जैसे कि अगर कोई परचेस भी करता है तो उसके टैंक में जाके कुछ प्रॉब्लम नहीं होना चाहिए, वो हिसाब से हम लोग ये कंडीशन में रखते हैं फिशेस को। फिर आना है नॉर्मल जो पाकू हे बिराना आता पाकू है। ना, पाकूची साईज बघा कसली आहे, पाम साईजचे, थोडासा मोठी बस साईज ठीक आहे। गार पण आहे इथे, अॅलिगेटर गार आहे बघा, मस्त साईज आहे ही पण। ही इतकी पालाला घ्यायला एकदम प्रॉपर साईज आहे। अफ्रीकन चिकलेट है ये, इसमें ग्रीन टेरेर है, फायर मॉथ है, विनस चिकलेट है, हा बघा डॉल्फिन है, वो चिकलेट्स इसके- मध्ये हा बघा स्कॅट फिश, याला आपल्या भाषेत हाँ। नागरी भाषेत याला वडा वड़ा बोलतात, वड़ा बराबर। आपल्या इथं वडा बोलतात याला। इसको है ना, इसको ब्रैकिश वाटर का फिश है ये। हाँ, हाँ। इसको हम लोग है ना कन्वर्ट कर दिया, कन्वर्ट एकदम सेट करते हैं, जिससे कि मतलब कैसा लोगों को कैसा सेट फिश घर में भी पाल सकते हैं, और ये चाहिए तो। स्ट्रॉन्ग है। हाँ। मित्रांनो यो मासा ऍक्च्युअली वडा आहे ना, यो एक खारे पाण्याचा मासा या बघू शकता हो, लेकिन पण याला याला कंडीशन में देखो ना हो, fresh water ये में। फूड्स ले रहा है ना इन्हीं के ले रहा साथ का जो भी है। हाँ,
फूड्स भी खा रहा है और त्याने- उसको ब्लड वॉर्म्स वगैरह भी देते हैं हम। ब्लड वॉर्म्स पण त्यांनी ट्रेन केलेला आहे त्याच्या बघा मस्त वाटते पावताना आपला गावाकडचा मासा त्यानंतर डिस्कस पण आहेत ना हे बघा डिस्कस में तो बहुत वैरायटी है और क्वांटिटी में आपको जितना चाहिए रहेगा उतना मिलेगा क्वांटिटी। कंडीशन देखो ना डिस्कस का कितना है, ये देखो मस्त आहेत बघा एल्गिएटर्स ये गेटस बघा अल्बिनो पण आहेत ना याच्यात हाँ चिकलेट्स में भी जैगवार स्मॉल साइज में हाँ, टेक्सास वो उधर था वही है ना ये हाँ इसमें का स्मॉल है। हाँ. इथं मगाशी मोठी बघितली ना त्याच्यातली छोटी साईज आहे डिशेस जो भी है सब आपको कंडीशन में ही मिलेगी हमारे शॉप पे। बाकी का ऐसा मेडिसिन में ऐसा कुछ भी नहीं, क्योंकि हम लोग इन लोगों को वैसी केयर और वैसा ध्यान रखते ही है फिशेस को। आप देख रहे हो पूरी वीडियो में देखेंगे तो एक भी टैंक में आपको मेडिसिन नहीं दिखेगा बराबर। और सब एकदम हेल्दी फिश दिखेगी। हा. तर बघा मित्रांनो अशी होती इथली माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी स्क्रीनवर नंबर पण मगाशी दाखवला व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला मासे पाहिजे असतील ना तर त्यांनी पत्ता पण सांगितला इथे येऊन घेऊ शकता आपल्याला पण थोडस मासे घ्यायचे आहेत पुढच्या शॉप मध्ये जाऊ आणि बघू जे आपल्याला पाहिजे ते मासे भेटतात व्हिडिओ मध्ये बनवून राहा मासे आवडले असतील लाईक कमेंट फॉलो करा आणि बनवून राहा व्हिडिओ मध्ये तुम्हाला मजा येईल कसल्या व्हरायटी आहेत बघा माशांच्या टेट्रास बाला शार्क बघा ही मोठी साईज आहे बाला शार्कची कोय आहेत कोय हे आहेत ऑस्कर्स मस्त व्हरायटीज आहेत बघा ऑस्कर्स मध्ये आणि आहेत बॅस पिकॉक बास आरवाना पण एक आहे अल्बिनो आहे वाटतं का सिल्वर आहे अल्बिनो वाटतं आणि पिकॉक बासची मस्त साईज आहे कलरफुल पिकॉक बास आहेत बघा त्यानंतर पुढच्या शॉप मध्ये आलोय याच्यामध्ये पण मस्त व्हरायटी आहेत बघा टायगर एक गुरामीची छोटी व्हरायटी कसली तरी ये मॉली कलर बघ कसला भारी आहे ही कुठली ती फ्लोरांची पिल्ल आहेत वाटतं ये फ्लोरान के बच्चे है ना ये वाले थायसिल फ्लोरान बघा हे डॉलर आहे बाला सारखे काय डॉलर आहेत ही पण व्हरायटी आहेत पॅरेट्स बहुतेक आहे ती त्यानंतर हे पफर फिश आहेत केंड बोलता आपण आपल्या खाडीन भेटतात त्यांना हे डिस्कस आहेत सॉरी डिस्कसचेच ज्याच्यातले आहेत मोनो एंजल आहे ते बघू शकता डिस्कस सारखंच पोहत असताना थोडस हलकस डिस्कसच्या पेक्षा म्हणजे हे फास्ट पोहतात त्यानंतर ही बघा ऑस्कर्सची व्हरायटी बघा ही थोडी मोठी साईज आहे बघा याच्यामध्ये कसला कलर उठून दिसतात बघा त्यानंतर इथं आरवाना आहेत बघू शकता तुम्ही सिल्वरच आहे वाटते सगळं सिल्वर आरवाना आहेत फ्लोरॉन कसला हेड आलाय बघा खतरनाक पाठीमागं पण येते बघा छोटे फ्लोरॉन पण आहेत हा एक आहे त्यानंतर हे टायगर आणि बाकी छोटी मासं तर आहेतच भरपूर व्हरायटी आहे प्लांट्स पण आहेत याच्यामध्ये एक आहे बघा फ्लोरॉन बघा अग्रेसिव्ह आहे मस्त आपण ब्लॅक कलर बघा कसा आहे त्याचा हे पण आहेत बघा कलरफुल मस्त चिकलेट्स आहेत ही पण व्हरायटी चिकलेट्सची आहे नंतर या कोई आणि कोईची एक तगडी व्हरायटी दाखवते ही बघा या बघते जॅपनीज कोई आहेत ना या ये जॅपनीज और ये टबाको कबाटो हे बघा ही जॅपनीज कोई मीडियम साईज आहे बघा आणि कबाटोची कसली साईज आहे बघा खतरनाक जवळजवळ अर्धा किलोचा मासा असेल या आरामात साईज आणि एक रेडटेल कॅटफिश आहे याच्यामध्ये आणि इथं असं मासे आहेत आणि कलरफुल तर भरपूर आहे ते बघू शकता तर याच्यामध्ये पण मस्त साईज आहे तुम्ही बघू शकता आता एक घेते थंबनेलला फोटो रस्त्याच्या बाजूला सेटअप बनवून ठेवलं आणि मासे पण आहेत आणि बघा जिवंत जी झाडं असतात ना ओरिजिनल जे ऑक्सिजन तयार करतात पाण्यात पाणी क्लीन करून ठेवतात हा एक मित्रांनो शॉप आहे पण हा जास्त करून याच्यामध्ये खाली टँक आहेत मासं सोल्ड आउट झालं आता नवीन मासा व्हरायटी येणार आहे पण हा शॉप खास आहे मित्रांनो फ्लोरॉनसाठी
बघा एवढे जातीचं फ्लोरॉन आहेत. जी कुठली तुम्हाला पाहिजे ना ती व्हरायटी तुम्ही येऊन घेऊ शकता. छोट्यातल्या छोट्यापासून पण आहेत बघा, एकदम छोटीच आहेत. यांना बघून कोण बोलणार पण नाही का जो नवीन हॉबिस्ट असेल ना त्याला वाटेल का मित्रांनो हा फ्लोरॉन नाहीच आहे. बघा म्हणजे याच्यात मेल फिमेल मिक्स पण असू शकतात, काही गॅरंटी नाही आहे. हे बघा इथं पण आहेत, या बाजूला पण आहेत. बहुतेक रिकामेच आहेत बघा. याच्यामध्ये एक आहे, हे दुसरं मासे आहेत कसलं तरी. आणि हे गॅरंटेड मेल आहेत ना, दोन आहे. फिमेल पण आहेत आणि मेल पण आहेत याच्यात. आणि याच्यामध्ये पण आहेत बघा. तर याच्यात नवीन माल येईल तेव्हा बघू, कधी परत फेरी झाली तर. सध्या तर हा शॉप कामाचा आहे, पण 90% फ्लोरॉनच असतं ना याच्यामध्ये. त्यानंतर आलोय दुसऱ्या शॉपमध्ये. एंजल कसलं आहे बघा, फिन बघा फक्त, फिन त्यांचं काय साईज आहे. त्यांना बोलतात मासा कडक. हे बघा डाकू ठेवलं फिश टँक मध्ये, डाकूची पिल्ला. हा माहिती कुठली व्हरायटी इथं. आता छोटी छोटी पिल्ल आहेत. आणि इथं डिस्कस पण आहेत बघा. आणि हे मासे घ्यायला आलेत बघा. कुठून आलो मासे घ्यायला? हाँ चुनावट्टी। चुनावट्टी से. हाँ क्या क्या लेने वाले हो अभी? अभी एक पफर ली है। पफर पफर घेतला एक आणि अजून दुसरं मासे घेणार आहेत बघा. हे बघा गोल्ड फिश, कसली व्हरायटी आहे बघा. वरांडाची बिग साईज आहे. ते घेता तुम्ही पफर बघा. ही एक व्हरायटी आहे. फिन बघा ते माशांचं कसलं भारी आहे बघा, एकदम लाल भडक. साईज बघा आणि जम्बो मोठा आहे, हाताचा एवढा मोठा आहे. किती साईज आहे याची नाही आयडिया. कसला आहे बघा. हे प्लांटेड टँक्स जाऊ दे. आणि हे बघा चिपकू शक्कर फिश, दोन व्हरायटीचे आहे त्याच्यात पण. आणि बाकी तर काय शॉप भरलेलाच आहे संपूर्ण. हा पूर्ण मार्केटच आहे, इथं कधी पण येऊन तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो अजून एक शॉप मध्ये आलोय आणि या शॉप मध्ये ना एकदम प्रीमियम असं वाटतं मला. काय काय तुम्हाला दाखवते बघा एकदा. ऑस्कर्सची व्हरायटी आहे बघू शकता तुम्ही. मस्त मीडियम साईजची पिल्ल आहेत. त्यानंतर त्याच्या खालती बघू शकता डिस्कस आहेत. त्यानंतर अजून इथं ऑस्कर्स आहेत. त्याच्या बाजूला पण ही दुसरी व्हरायटी ऑस्कर्सची. ही थोडी मोठी साईज आहे ऑस्कर्सची, पण कलर बघा कसला भारी आहे आणि मस्त आहेत. एकदम अग्रेसिव्ह मासे आहेत हे पण. आणि त्यांच्या वरती बघा पिकॉक बास, साईज आहे ना एकदम खतरनाक आहे बघा. आणि कलर पण किती भारी आलाय बघा पिकॉक बासची. आणि त्याचीच पिकॉक बासची छोटी पिल्ल आहेत आपल्या इथे. याच्यातली दोन आहेत, त्याची एवढी तो आहे ना एक, त्याची एवढी आहेत दोन. आणि त्याच्यानंतर इथं आरवानाच आहेत बघू शकता तुम्ही. सिल्वर आरवाना वाटतं नाही सगळं. त्याच्यानंतर इथं गार आहेत, अलिगेटर गार हे खालती तुम्ही बघू शकता. आणि दुसरं चिकलेट्सचीच व्हरायटी वाटते कुठली तरी पण. इथं रेड टेल कॅटफिश आहेत आणि दुसऱ्या पण कॅटफिश आहेत. इथं पण शॉर्ट बॉडी फ्लोरॉन पण आहेत. इथं डॉलर आहेत आणि दुसरं पण आहेत बघू शकता. व्हाईट आणि ऑरेंज मध्ये हे मासे आहेत बघा. मस्त व्हरायटी भारी अग्रेसिव्ह मस्त आहे. हे हायर व्हर्जन ऑफ आरवानास हाय तिथे बसलाय. हे बहुतेक अल्बिनो आहे, अल्बिनो आरवाना. आणि त्यानंतर त्याच्या खालती तुम्ही बघू शकता फ्लोरॉन. मस्त हेड पॉपअप झाले बघा फ्लोरॉन. आरटीजी रेड ड्रॅगन खतरनाक आहे बघा. याच्यामध्ये काही छोटा
नंतर एंजलची व्हरायटी बघू शकता तुम्ही. ही एक डिफरंट व्हरायटी आहे, पूर्ण व्हाईटच वाटतंय बघा. कसलं येतात बघा, त्यांना कानाच टाकते. त्यानंतर टेट्राज, या मोल्या आहेत वाटतं बहुतेक. ते टेट्राजच्या व्हरायटी आहेत. ही फ्लोरांची पिल्लं आहेत, मेल फिमेल मिक्स. प्राइस नाही सांगू शकत, तुम्ही इथे येऊन व्हिजिट करू शकता, कारण का अलाउड नाही प्राइस सांगायला. आणि इथं पण आहेत बघा छोटी छोटी पिल्लं. नंतर त्याच दुकानाच्या बाहेर मित्रांनो हे बघा ऑस्कर्स आणि चिकलेट्स पण आहेत. इथं शार्क आहेत आणि खालती पण कुठलं तरी आहेत, काय माहिती, लांब शिकवलं समजत नाही. आणि याच्यामध्ये एक सिल्वर R1 आहे हा मोठा, आणि हा अल्बिनो आहे बहुतेक. हा अल्बिनो आहे, जोडीशी ठेवलं. प्लांट्स आहेत इथं, छोटं मासे आहेत. आणि या साईडला पण आहे बघा व्हरायटी मस्त. आपल्याला थोडीशी ॲक्सेसरीज घ्यायची आहे. हा असलावाला अँगलचा पाईप पण एक घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, हे फीडिंग फिश आहे. ते माशांना लाईव्ह फीड टाकतात ना, ते किती आहेत बघा. 2 टँक त्याच्यानंच भरल्या. ही शार्कची पिल्लं आहेत छोटी. हे शकर आहेत, हे खूप आहेत, स्नेल्स. आणि या बघा नार शिंगाल्या, अशा वाकड्या तिकडे बॉड्यांच्या आहेत बघा. हे बघा हे कसं आहे कमेंट करून सांगा. बहुतेक हे किसिंग फिश वाटतं, आणि मला बघा आयडिया नाही. शक्करची व्हरायटी बघितली ब्लॅक मध्ये, त्या अल्बाइनो मध्ये चिकटलं. हे ब्लॅक छोटे पिल्लं हे इथं येत. गोल्ड फिश, रेड कॅप, मॉली. हे वरांडा टाईप आहे का काय माहिती नाही, पण गोल्ड फिश जात आहे. हे पण गोल्ड फिश आहे बघा. बरीच व्हरायटी आहे. मार्केट फिरलो पण हा मासा दिसला नव्हता, आता दिसला बघा. इंडोनेशियन टायगर कसला आहे बघा, अग्रेसिव्ह आहे. बॉडी बघा कसली आहे त्याची, फुल अग्रेसिव्ह बघा. इंडोनेशियन टायगर डेटनॉइड्स. याची मला पिल्लं पाहिजे होती छोटी, पण अवेलेबल आहेत का नाही माहिती नाही. तर हे बघा मित्रांनो, फिडिंग फिश आहेत. आणि आपल्या इथं टँक मध्ये अग्रेसिव्ह मासे पण आहेत, त्यांच्यासाठी घेतलं बघा. 100 रुपयाचं 70 पीस दिले ना आपल्याला हे बघा. आणि उलवान ओढला काहीतरी 30 रुपयाचं 12 पीस देतात. इथं 100 रुपयाचं बघा किती, 70 ना. कसलं आहे बघा, कचरा नुसता फिडिंग फिशचा. 2 मोठ्या मोठ्या टँक भरल्या, हे आपण घेतले. त्यानंतर हा एक शॉप आहे, याच्यामध्ये फिशिंग साठी जे आपल्याला ॲक्सेसरीज लागतात ना, मासे पकडायला जाळी, टॉप फिल्टरचं हे स्पंज, आणि फिश टँकचे खालती शोपीस ठेवायला खडी झाली, रंगीबिरंगी दगडा, लाकडा, सगळी व्हरायटी आहे बघा. इथं बघू शकता हो तुम्ही. मेडिसिन्स पण आहेत आणि बरेच व्हरायटी फिश फूड पण आहे. मास विकत घेता घेता तुम्हाला दाखवता लागली मरणाची भूक. शुभ्याने आणलंय जेवायला. काय आणलास, काय हॉटेलचं नाव आहे त्यालाच नाही माहिती. लय भूक लागली. आणि आज काय जिम बिम नाही, आज सगळे चीट मिल. घाम करू मस्त पैकी. काय यो अफगाणी का चिकन अंगारा बघू शकता हो. चिकन अंगारा बघू आता टेस्ट करून कसं आहे तुम्हाला सांगतो. त्याला पहिले शुभम टेस्ट करून दाखवणार आहे. जेन्युइन उत्तर दे हा, म्हणजे टेस्ट कशी आहे त्याचा. पहिलं खा नीट आणि मग सांग कसा आहे. 1 नंबर टेस्ट आहे. भारी टेस्ट आहे. हे आणलाय बघू आता, मी पण ट्राय करतो. जाम भूक लागली. तर जस्ट जेवलोय, चांगली एकदम तगडी पेट पूजा केली. काय खाला तुम्ही बघितला हो, आणि बिल पण बघला तुम्ही किती आला. अजून आपल्याला थोड्याशा वस्तू घ्यायचे आहेत. शॉप काय सगळंच ओपन नव्हतं, पण आता बघू बाकी जे राहिलेले आहेत ना, पूर्ण बदलला एरिया सगळा हा. बाकी जागे पण मार्केट होता, तो आता समजत नाही नक्की काय कुठे आहे तरी, पण आपण शोधू. व्हिडिओमध्ये बनवून राहा. आवडला लाईक कमेंट फॉलो करा. आणि आपली मुंबई बघा कसा पोस्टर लावलाय आपले मुंबईचा. स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई.
त्यानंतर आलोय मित्रांनो बघा, जेवल्यानंतर एक ब्रेक घेतला आणि आलो या शॉप मध्ये. कसला आहे बघा, भारी सेटअप. होलसेलचा आहे ना संपूर्ण, हा पूर्ण होलसेलचा आहे आणि मस्त व्हरायटीचा मासे आहेत बघा. हे बघा, हे मासे काय नाव आहे याचा? कुपीट. खतरनाक आहेत बघा, त्यांचा फिन बघा कसलं दिसतात भारी. हा हे बघा, एकदम मस्त पीस. आणि ये इसका क्या नाम है? हे बघा, मौली सारखीच आहे व्हरायटी, पण काय आहे मला पण नाही नक्की माहिती. हे बघा, चिकलेट्स आहेत इथं, पण हे छोटं छोटं कसलं तरी आहेत. आणि जे आपल्याला पाहिजे होतं ते नेमकी भेटलं बघा, डेटनॉइड्स. पण याच्यामध्ये गोल्डन एकच दिसते. हा बघा, ही थोडी मोठी साईज आहे. आपल्याला याच्यातला सिल्वर घेऊ आपण, छोटीवाली साईज. जाताना याच्यातला एक जोडी घेऊ आपण. बघू, हे बघा, ही कॅटफिश व्हरायटी आहे ना, असली आहे बघा कॅटफिशची व्हरायटी. त्यानंतर हे अल्बिनो, खतरनाक र. आपल्या हिशोबान डाकू, अल्बिनो डाकू कोई आहेत बघा. या पण जॅपनीज कोई आहेत ना या. आणि ही काय आहे हे बघा, आणि ये मोनो एंजल ना, सिबे. और ये जो आग से पिचकारी मारते मुंह से, वो ये है ना, तोंडांची पिचकारी मारून ना शिकार करताना तो हा मासा आहे बघा. आर्चर का बघा, याच्यात पण मस्त व्हरायटी आहेत. या बघा, भरपूर. मला इतकी माशांची नावं पण नाही माहिती. घोस्ट आहेत ना हे, घोस्ट फिश आहे बघा. भरपूर सारी व्हरायटी आहेत. तर बाला शार्क आहेत, बाला शार्क एक. हे कोणचं आहे हा, काय नाव सांगितलंय बघा. एकदम मस्त दिसतात बघा, कलरफुल एकदम. आणि या बाजूला बघा, हे सगळं फ्लॉरॉन आहेत, एक्झॉटिक आहेत सगळं हे. आणि इथे डिस्कस असलं पालतान बघा. आणि यातान पण तसंच जवळ बघा, त्यांना खाणं आहे. एकदम आंब्याचा कलर आहे, हापूस आंबा कसा तसा. सीझन पण चालू आहे. डिस्कसची व्हरायटी आहे. आणि इथं सगळं प्रीमियम. हे कोणचा आहे? मलेशियन क्रॉस बॅग, ब्लू बॅग. अजून यांना टॅनिंग नाही केलेली आहे ना, नॉर्मल ना, नॉर्मल आहेत बघा. लाईट बीट काय नाही लावलंय, तरी पण मस्त कलर दिसतात. याला पण एक कलर चांगला येत चाललाय, मस्त एक व्हरायटी. कॅटफिश आहे आणि तो सुपर रेड चिली. हा बघा, हा वरच्या लाईटीच्या वर दिसत नाही, मस्त आहे बघा. आणि कॅटफिशची व्हरायटी बघा कशी, तोंड बघायचं कसं आहे. आणि ह्याच्यामध्ये स्टिंगरे आहे, गोऱ्या पाण्याचा स्टिंगरे आहे बघा. अल्बिनो पण आहे, हा ब्लॅक वन पण आहे. डिस्कस, डिस्कस आहे बघा. कसला कलर, काय भारी दिसतात ना, एक नंबर. म्हणजे त्याच्यापेक्षा भारी कलर आहे बघा, खतरनाक. ही पण एक कॅटफिशची व्हरायटी वाटते, नाव नाही माहिती याचा. पण हे पण डिस्कस आहेत. आणि हे बघा, याला बोलतात पिकॉक बास. कुठली व्हरायटी आहे? आजुल. साईज बघा, हा माझा हात, फुल ॲग्रेसिव्ह मासा. असली साईज आहे बघा, 3च पीस आहेत. आणि ही अल्बिनो आहे ना, कुठली गोल्डन कॅटफिश. आणि तो ओरिजिनल शार्क सारखा दिसते बघा, असला बघा ॲग्रेसिव्ह सेम. हा पल्प शार्क, खतरनाक पवते बघ. तो शार्क सारखाच वाटतं डायरेक्ट. त्याचा फिन बघा वरचा कसला भारी आहे. आणि याच्यामध्ये हा नॉर्मल शार्क आहे, जो आपल्या नॉर्मली फिश टँक मध्ये असतो तो. हे पण डिस्कस आहेत बघा याच्यात, मस्त कलर व्हरायटी आहेत. ही पण एंजलची डिस्कसची पिल्लं ना, मस्त आहेत बघा, एकदम छोटी साईज. कोणाला पाहिजे असतील तर भेटतील. हे चिकलेट्स, चकाटू काहीतरी नाव सांगला. कसलं ॲग्रेसिव्ह आहेत बघ, फुल. त्यांना खाना टाकता बघा, कसलं जवळ येतात. खतरनाक. लाईट लावल्यावर कलर तुम्हाला समजत असेल, कलर कॉम्बिनेशन. नंतर हे आरवानाच आहेत, सिल्वर आरवाना येते बहुतेक. ह्याची शेपटी बघ कशी आहे, आरवानाच आहेत. हे एंजल,
हे पण डिस्कसची व्हरायटी. ही कसली आपली चिकलेट्स, चिकलेट मी आता आहे ना ही व्हरायटी. या साईडला पण आहेत कोई असला कलरफुल गार बघा, एलिगेटर गार. ये भी ऑरेंज ही हल्का सा ऊपर से रेड आहे. आणि याचा कलर बघा या गारचा, एलिगेटर गार. चांगली साईज आहे, जाम मोठी साईज आहे, खतरनाक. 3 पीस आहे त्याच्यामध्ये. हे टेट्राज आहेत ना, निऑन टेट्रा. कलर बघा यांचं. आणि गोल्ड फिश रेड हेड, कलर बघा फक्त एकच नंबर. तर अशी होती इथली इन्फॉर्मेशन. तर तुम्हाला हे मासे पाहिजे असतील ना तर भेटतील. शॉपचा ऍड्रेस काय आहे? फहाद फिशरीज. फहाद फिशरीज हा शॉपचा ऍड्रेस आहे. होलसेल रेटमध्ये भेटतील ना, होलसेल रेटमध्ये. आणि रिटेल पण भेटेल. क्वांटिटीमध्ये पण पाहिजे असेल तर, आणि 1-2 पीस पाहिजे असेल तरी पण भेटेल. पण माशांची क्वालिटी एक नंबर खतरनाक आहे, एकदम भारी. सगळं कलरफुल मासे आहेत. माझा पण प्लॅन आहे, आता काय घेता येईल तुम्हाला दाखवीन घेतल्यावर. व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि नक्की कॉमेंट करा. तर आपण मित्रांनो याच्यातनंच एक जोडी घेणार आहोत, डेटनॉइटची सिल्वर व्हरायटी. थोडीशी स्वस्त आहे, थोडीशी नाही म्हणजे त्याच्यापेक्षा खूपच स्वस्त आहे गोल्डनचे. पण हे मासे मिळत नाही एवढी ही साईज. आता मिलते तर घेता आपण एक जोड़ी आपल्याला. बहुत दूर लेके जाना है, उस हिसाब से दे दो ऑक्सीजन भर के. एकदम अच्छा वाला निकाल दो जोड़ी. नेवायचं आहे तर त्याच्यासाठी ऑक्सिजन भरताना बघा, उरण पर्यंत नव्हतं आपलं. उरण ऑक्सिजन सिलेंडर मधून भरला एकदम टाईट. ही बघा ही जोडी आपण घेतलंय डेटनॉइट्सची. इंडोनेशियन टायगर सिल्वर व्हरायटी आहे. बघू ट्राय करू मोठी करायची. तर मित्रांनो हे बघा याच्यातली एक जोडी घेतली रेड फायर. याच्यामध्ये 2-3च पीस होते ते रेड फायरचं ऑस्कर. हे पॅक केली जोडी. ही एक व्हरायटी घेतली. हाँ अच्छा है ना दोनों, एक नंबर. ये देखो. ओके. क्या सर? तर फायनली मित्रांनो हालत बेकार झाली. तुम्ही केसांची अवस्था बघा, टी शर्टची बघा. आणि तुम्हाला दाखवते बघा काय घेतलाय. हे बघा शुभमच्या हाताने. त्याच्या 2-3 माशांच्या पिशव्या आहेत, माझ्या हाताने 1 माशांची पिशवी आहे. बहुतेक हे आज सगळा घेतलाय. तर हीच व्हिडिओ होती मित्रांनो आजची. कुर्ल्यातनं आता डायरेक्ट जाता रेल्वेमध्ये, रेल्वेतून घरी 2 रेल्वे बदलवायचे आहेत, म्हणजे एक चेंज करायची आहे. तर मित्रांनो आजची व्हिडिओ फिशिंगच्या रिलेटेड तुम्हाला आवडली असेल ना, ॲक्वेरियमच्या फिश टँकच्या रिलेटेड माशांची, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.